श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 एप्रिलला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. स्वामींचा प्रकट दिन दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरा केला जातो. स्वामी समर्थांनी या जीवनकाळात असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहे. आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. या वस्तू जर आपण या दिवशी आपल्या घरात आणल्या तर साक्षात स्वामी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळेल. स्वामींची कायम कृपादृष्टी ही आपल्यावर, आपल्या घरामध्ये राहील आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तर अशा कोणत्या वस्तू स्वामींना अतिशय प्रिय आहेत आणि आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, स्वामींचा प्रकट दिन म्हणजेच स्वामींचा आपण एक जन्मदिवस साजरा करत असतो, एक प्रकारचा वाढदिवस आपण साजरा करत असतो. ज्या प्रकारे आपण आपला वाढदिवस करतो आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझ्या वाढदिवसाच्या वेळेस मला माझ्या जवळच्या व्यक्तीने माझ्या आवडीच्या वस्तू द्याव्या आणि माझा हा दिवस खूप चांगला आणि स्पेशल असावा असं आपल्याला वाटत असतं. अगदी त्याच प्रकारे स्वामींचा हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्याला उठायचं आहे. पहाटे 4 वाजता उठूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. ब्रह्ममुहूर्त हा जो वेळ असतो तर हा वेळ देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे, यामुळे आपण संपूर्ण दिवसामध्ये सेवा उपाय हे करणार आहेत. यामुळे सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, यानंतर आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. या दिवशी जास्त करून कोणत्या सेवा केल्या जातात किंवा कोणत्या सेवा कराव्या, तर या दिवशी स्वामींच्या 11 माळी जप करावा, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण करावं, गुरुचरित्रामधील 14वा अध्याय वाचावा. तर अशा प्रकारच्या या ज्या सेवा आहेत तर या दिवशी करायच्या आहे. आता यानंतर आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा आजपासूनच तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर या घरामध्ये आणायच्या आहेत, ज्या स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे हिना अत्तर. स्वामींना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आहेत. यामुळे आपल्याला चांगल्यातलं चांगलं एक हिना अत्तर जे आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे आणि स्वामींना प्रकट दिनापासून तुम्हाला दररोज त्यांच्या मूर्तीला लावायला सुरुवात करायची आहे. स्वामींना हे अत्तर अतिशय प्रिय आहेत आणि हे अत्तर लावल्याने स्वामींची कायम आपल्यावरती कृपा राहील. त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो. बघा, अजूनही बरेच जणांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही आहेत. ज्यांना असं वाटतंय की स्वामींची काहीतरी सेवा चालू करावी, आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असावा, असा ज्या पण व्यक्तींना वाटतं त्यांनी आवर्जून आपल्याला या स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी एक फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये आणायचं आहेत आणि या अतिशय शुभ मुहूर्तावरती पवित्र दिवशी आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो ही स्थापन करायची आहे. हा दिवस जो आहे तर हा लाखात एक दिवस आहे आणि या दिवशी जर तुमच्या घरात मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून आणा. आता या दिवशी आपल्याला पहाटे सेवा करायची आहे, यामुळे तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवला आणि त्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन केला तरीसुद्धा चालेल. यानंतर तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्षची माळ. स्वामींना रुद्राक्षची माळ ही अतिशय प्रिय आहे आणि त्यावर केलेला नामाचा जप हा सिद्ध होतो. यामुळे आपण जेव्हा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो
आणि असा जप जर आपण त्या रुद्राक्षच्या माळेवरती केला तर तो जप सिद्ध होतो आणि त्याचं आपल्याला फळ निश्चितच मिळत असतं. यामुळे तुम्ही रुद्राक्षची माळ ही सुद्धा तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात. जर तुमच्या घरी नसेल तर तुम्हाला आणायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला या प्रकट दिनाच्या दिवशी पिवळ्या रंगाची चाफ्याची जी फुलं असतात तर ती आणायची आहेत. ही फुलं स्वामींना अतिशय प्रिय आहेत. यामुळे ही फुलं तुम्हाला आणायची आहे आणि स्वामींना या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर पुढली वस्तू म्हणजे पिवळ्या रंगाची जी झेंडूची फुलं असतात ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. तसेच या दिवशी या झेंडूचं जर एखादं रोपटं आपल्या घरी आणून लावलं तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुळस आणतो त्याच प्रकारे जर तुम्ही या प्रकट दिनाच्या दिवशी पिवळ्या झेंडूचं रोपटं आपल्या घरामध्ये आणून लावलं तर ते तितकंच शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग. जर तुमच्या देवघरामध्ये पारद शिवलिंग नसेल किंवा स्फटिक शिवलिंग नसेल तर ते सुद्धा तुम्हाला आणायचं आहे. जर असेल तर तुम्हाला पुन्हा आणायची गरज नाही. किंवा तुमच्या देवघरामध्ये असणारं शिवलिंग हे खराब झालेलं असेल, काळं पडलेलं असेल तर तुम्हाला ते बदलायचं आहे आणि या दिवशी नवीन शिवलिंग हे तुमच्या देवघरामध्ये आणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वामींसाठी फेटा, कपडे, दागिने ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्यासुद्धा खरेदी करायच्या आहेत. आणि यामध्ये पिवळ्या रंगाची जी कपडे असतात, पिवळ्या रंगाची वस्त्र असतात त्या स्वामींना अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर बघा गादी आणि लोटसुद्धा तुम्हाला स्वामींसाठी खरेदी करायचं आहे. स्वामी महाराज आपल्या घरात कायम वास्तव्य करणार आहेत, आपल्या घरामध्ये कायम राहणार आहेत आणि यामुळे जर आपण स्वामींसाठी गादी आणि लोट घेतला तर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांची कृपादृष्टी ही कायम आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या व्यक्तींवरती राहील आणि यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती ही होत राहील. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चंदनसुद्धा आणायचं आहे. चंदनसुद्धा पिवळ्या किंवा लाल रंगाचं तुम्ही आणू शकतात. बघा देवांना चंदन हे अतिशय प्रिय आहेत. यामुळे चंदन हे आणायचं आहेत आणि स्वामींसाठी नेहमी आपल्याला पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं तर तेच वापरायचं आहे. यामुळे तुमच्या घरात अजूनही तुम्ही चंदनचा वापर करत नसेल किंवा चंदन तुम्ही देवांना लावत नसेल तर ते तुम्हाला आणायचं आहे. यानंतर पुढची वस्तू म्हणजे मोरपीस. तर मोरपीस हे आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होत असतो, घरातील अनेक अडचणी दूर होत असतात. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली आणि ही व्यक्ती येऊन गेल्यानंतर जर आपल्या स्वामींना जर नजर लागली किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर नजर लागली तर देवघरामध्ये ठेवणारा जो मोरपीस असतो तर त्या मोरपिसाने त्या व्यक्तीची नजर काढली किंवा आपल्या स्वामींची नजर काढली तर ती खूप चांगली असते. यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये मोरपीस हे ठेवायचे आहे. मोरपीस हे देवघरामध्ये ठेवल्याने देवदेवतासुद्धा प्रसन्न होत असतात. यामुळे तुमच्याही देवघरामध्ये मोरपीस नसेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी मोरपीस हा खरेदी करून आणायचा आहे. तर आता मी तुम्हाला ह्या ज्या वस्तू सांगितल्या तर ह्या वस्तू आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा तुम्ही अगोदर जरी ह्या खरेदी करून आणल्या तरीही चालेल. आता आपल्याला या दिवशी स्वामींना नैवेद्य कोणते ठेवायचे आहेत ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना अजूनही माहीत नाही की स्वामींना नैवेद्यामध्ये कोणत्या वस्तू आवडतात तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण अनेक नवनवीन सबस्क्रायबर जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. आपले नवीन स्वामी भक्त आपल्याला कनेक्ट झालेले आहेत. यामुळे त्यांनासुद्धा काही गोष्टी माहीत असायला हव्या. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसनाचे लाडू. हे स्वामींना अतिशय प्रिय आहेत. यामुळे आपल्याला या स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी बेसनाचे लाडू हे आवर्जून नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. जर तुम्ही या दिवशी एखाद्या मठात, तुमच्या जवळ असणाऱ्या मठात, केंद्रात किंवा तुम्ही अक्कलकोटला गेले तर तुम्हाला बेसन लाडू हे आवर्जून बनवून न्यायचे आहेत आणि तिथे असणाऱ्या स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून तुम्हाला वाटप करायचे आहेत. तुम्ही घरीच पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामींना हे लाडू आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. त्याचबरोबर स्वामींना पुरणपोळीसुद्धा तितकीच प्रिय आहे. यामुळे तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा बनवू शकतात.
जर तुम्हाला काही कारणास्तव बेसन लाडू बनवणं शक्य झालं नाही किंवा पुरणपोळी तुम्हाला बनवणे शक्य झालं नाही, तर तुम्ही भाजी पोळीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. परंतु भाजी पोळीचा नैवेद्य ठेवताना यामध्ये घेवड्याची भाजी जी आहे तर ती स्वामींना खूप प्रिय आहेत. यामुळे तुम्हाला घेवड्याची भाजी या भाजीमध्ये बनवायचीच आहे आणि अगदी तुम्ही भाजी पोळी भात वरण जरी स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला या पदार्थांचे नैवेद्य ठेवायचे आहेत. या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ते आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि या सेवा तुम्हाला सांगितल्या तर त्या सेवासुद्धा तुम्हाला या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायच्या आहेत. स्वामींचा प्रकट दिन 10 एप्रिल वार बुधवार या दिवशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांनाच या सेवेचा लाभ घेता येईल. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.